नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले ज्वारीच्या पिठाचे टेस्टी असे धिरडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर धिरडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून छान असं एकदम एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. गुठळ्या होणार नाही त्यासाठी आपल्याला एकसारखं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या आहेत. अर्धं बीट मी खिसून टाकलेलं आहे. थोडंसं गाजर, 1 कांदा बारीक असा कट करून, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून त्यामध्ये टाकलेली आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, पाव चम्मच हळद, पाव चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी हे रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा हा आपण जे पोळ्या करतात तेच रेग्युलर तवा आहे. त्यानंतर इथे कांदा मी एकदम कट करून घेतलेला आहे. पुढचा भाग कांद्याचा कट करून घेतल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला हे तयार करून घेतलेलं बॅटर टाकायचं आहे. बबल्स आल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम सहज उलटण्याच्या साहाय्याने मी उलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व धिरडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीचे धिरडे एकदा नक्की ट्राय करून पहा. लहान मुलांसाठी पौष्टिक आणि हेल्दी हे धिरडे आहेत. तर किती मस्त असे झालेले आहेत, एकदम मऊ लुसलुशीत आणि कमीत कमी तेलामध्ये तयार करून घेतलेले आहेत. तर हे तुम्ही धिरडे दह्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत किंवा असेच जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात, कारण आपण ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. असेसुद्धा खूप चविष्ट असे लागतात. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.